नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे यातील भाग 3 पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण मराठी सत्तेचे पोर्तुगीजांबरोबरचे संबंध याबद्दल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसे संबंध होते याची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोर्तुगीजांची दीव, दमण, संजाण, वसई, करंजा, उरण, चौल येथे बुरुजयुक्त किल्ले बांधलेले होते आणि त्यामुळे बारदेशचा प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग हा या किल्ल्यामुळे सुरक्षित झालेला होता. आणि त्या काळामध्ये पोर्तुगीजांचा जो दारुगोळा होता तो पनवेल या ठिकाणी होता. ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं गोव्याच्या उत्तरेच्या भागाला काय म्हटलं जातं किंवा बारदेशचा प्रदेश म्हणजे कोणता, तर गोव्याच्या उत्तरेच्या भागाच्या प्रदेशाला बारदेश असं म्हटलं जातं आणि गोव्याच्या उत्तरेच्या भागाला बारदेश प्रदेश असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पोर्तुगीजांचा दारुगोळा कोठे टिंबटिंब या ठिकाणी असायचा किंवा कोठे असायचा, तर पनवेल या ठिकाणी. आणि शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांचा संबंध शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी घेतल्यानंतर झाला. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आरमाराचं महत्त्व ओळखून आरमार उभारलं आणि त्यामुळे पोर्तुगीज सावध झाले. म्हणजे या जी काही वसाहतवादी राष्ट्र होती यांची ताकद ही आरमारात जास्त होती, भरपूर होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुद्धा आरमाराचं महत्त्व ओळखून आरमार उभं केलं. आणि त्याचबरोबर जंजिराच्या सिद्धीच्या विरोधामध्ये या पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केलेली दिसते. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत केली, परंतु नंतरच्या काळामध्ये गव्हर्नरने आडकाठी केल्यामुळे ती मदत बंद झाली. त्याचबरोबर या मराठी आणि पोर्तुगीज यांचे संबंध हे लवचिक स्वरूपाचे होते, म्हणजे कधी मदत करायची कधी विरोधी धोरण घ्यायचं असे स्वरूपाची धोरण होतं. त्याच मराठ्यांच्या आरमार 1665 कर्नाटकच्या किनाऱ्यावरून जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पळवली, परंतु मराठ्यांच्या धाकामुळे भीतीमुळे त्यांना ती सोडून द्यावी लागली. 1666 मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिल्यावेळी पोर्तुगीजांनी या आदिलशहाच्या किल्ल्यातील किल्लेदाराला दारुगोळा पुरवलेला होता. म्हणजेच मराठा आणि आदिलशहा संघर्षामध्ये नेहमीच आदिलशहाला मदत पोर्तुगीजांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी सुरत स्वारीच्या वेळी पोर्तुगीज प्रदेशातून शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांनी सुखरूप येऊन दिलं. त्याचप्रमाणे मिर्झा राजे जयसिंग हे ज्यावेळेस स्वराज्यावर चालून आलेले होते त्यावेळेस पोर्तुगीजांनी सहानुभूतीची भूमिका दाखवली, म्हणजे त्यावेळेस त्यांनी कुरापती काढलं नाही थोडक्यात काही. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ या ठिकाणी वखार उभारलेली होती. पोर्तुगीजांचे कायदे हे धर्मांतर करण्यास पोषक असल्यामुळं धर्मांतर होत होतं, म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये परिवर्तन होत होतं लोकांचं आणि त्यामुळे तेथील जनता नाराज होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी 1617 बारदेशावर स्वारी केली आणि 1669 सिद्धीच्या दंड राजापुरी परिसराला वेढा घातला. तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली होती. म्हणजे सिद्धीला आणि आदिलशहाला मराठ्यांच्या विरोधामध्ये या पोर्तुगीजांनी नेहमीच मदत केलेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीज वकील गोसालू मार्तीस हा शिवाजी महाराजांना रायगडावर भेटायला आलेला होता. शिवाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीज सत्ता म्हणजे धर्मांतर धोरण परदेशी आहे त्याच्यामुळं ती सत्ता संपवण्याच्या उद्देशाने त्यांनी गटागटाने माणसे गोव्यामध्ये पाठवलेली होती उठाव करण्यासाठी. गटागटाने जाणार आणि एकदम उठाव करणार होती, परंतु त्याचा सुगावा या पोर्तुगीजांना लागला आणि त्यामुळे ती योजना अयशस्वी ठरली. आणि 10 फेब्रुवारी 1670 पोर्तुगीज मराठे यांच्यामध्ये तह झाला आणि त्या तहानुसार परस्पराशी जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल एकमेकांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. मुघलांच्या जहाजांना ज्या सवलती दिल्या जातात त्या मराठ्यांना पण मिळाव्यात. एकमेकाच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत आणि सिद्धीला स्वराज्याच्या विरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या सरहद्दीत किल्ले बांधू नयेत आणि पोर्तुगीज आणि
मराठे यांच्यामध्ये या रामनगरच्या चौथ्याच्या प्रश्नावरून कायमच संघर्ष राहिला. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी तो प्रश्न मिटवण्यासाठी पीतांबर शेणवी व जिवाजी शेणवी या वकिलाची नेमणूक केलेली होती, परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. आणि शिवाजी महाराजांनी शेवटी या पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. त्याच्यामध्ये पाठीमाग काय काय कारणं होती, तर एक होतं चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला या पोर्तुगीजांनी विरोध केलेला होता. त्याचप्रमाणे गोव्यातील स्थानिक जनतेचे जबरदस्तीने चालवलेले धर्मांतर हे कारण होतं. आणि तिसरं समुद्री व्यापारातील लुटालूट यामुळे पोर्तुगीजांना शिवाजी महाराजांनी धडा शिकवण्याचा निर्णय केला आणि त्यानुसार त्यांनी संघर्ष सुरू केला व फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य हे भीती निर्माण करणारं होतं. म्हणजे हे पोर्तुगीजांचे उद्गार आहेत, भीती निर्माण करणारं होतं. आणि शांततेच्या काळात सुद्धा त्यांची शत्रुविरोधीची धोरणं होती ती भीतीदायक अशी स्वरूपाची होती. पोर्तुगीज गव्हर्नरने उल्लेख केलेला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उल्लेख केला आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य हे भयमुक्त झालेलं आहे असा उल्लेख या गव्हर्नरनं केलेला आहे. यावरून शिवाजी महाराजांच्या बद्दल या पोर्तुगीजांच्या मनामध्ये किती भीती होती हे आपल्याला लक्षात येतं. आता हा कालचा भाग झाला. आता आजच्या भागामध्ये आपण पोर्तुगीज आणि मराठे याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं पाहिलं, आता छत्रपती संभाजी महाराज यांचं पाहणार आहोत. छत्रपती संभाजी राजांनी या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये धोरण आखलं. पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात मुघल बादशाह औरंगजेबाशी हातमिळवणी केली आणि त्यामुळं मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. म्हणजे पहिलं कारण काय घडलं तर पोर्तुगीज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये की पोर्तुगीजांनी औरंगजेबाबरोबर मिळवणी केली. म्हणजे औरंगजेब हा दक्षिण भारतात आला होता आणि त्यावेळेसच पोर्तुगीजांनी या औरंगजेबाशी हातमिळवणी केली आणि त्यामुळं या पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं संभाजी महाराजांनी ठरवलं. म्हणजे एका वाक्यात कारणे द्या किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं. छत्रपतींनी पोर्तुगीज रेवदंडा बंदरावर हल्ला केला तर प्रत्युत्तर म्हणून गोवा सीमेवर मराठ्यांचा फोंडा किल्ल्याच वेढा घातला आणि त्यानंतर मराठ्याने तो वेढा मोडून गोव्यावर हल्ला केला आणि या लढाईत येसाजी कंक मराठा पायदळ प्रमुख व छत्रपती संभाजी महाराजांचे सहकारी यांनी पराक्रम गाजवला. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला, त्याने माघार घेतली आणि मराठ्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केल्याने हाती आलेला गोव्याचा विजय सोडून मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी छत्रपती संभाजीराजांना परतावं लागलं. म्हणजे या काळामध्ये काय केलं तर या औरंगजेब हा म्हणजे मुघल हे दक्षिण भारतात आलेले होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर की मराठी सत्ता बुडवण्याच्या उद्देशाने औरंगजेब हा दक्षिण भारतात आलेला होता आणि त्याच वेळी पोर्तुगीजांनी या औरंगजेबाशी हात मिळवणी केली आणि त्यामुळे पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आक्रमण केलं. रेवदंडा बंदरावर हल्ला केला त्यांच्या आणि प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या सीमेवरील फोंडा किल्ल्याला वेढा घातला. परंतु तो किल्ल्याचा वेढा मराठ्यांनी मोडून काढला आणि आणि त्याच्यामध्ये येसाजी कंक त्यावेळची मराठा पायदळ प्रमुख व छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी यांनी तो वेढा मोडून काढला. त्यांनी त्याच्यामध्ये खूप पराक्रम गाजवला. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं की मराठ्यांचा तो वेढा गोव्यावर जो हल्ला केला त्याच्यामध्ये टिंबटिंब हे मराठा पायदळ प्रमुख होते छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये. तर येसाजी कंक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी कोण तर येसाजी कंक. म्हणजे वेगवेगळे येतील पण आपल्याला फक्त इथे एकच आहे त्याच्यामुळे येसाजी कंक हेच येईल. आणि याच्यामध्ये या येसाजी कंकने पराक्रम गाजवला आणि पोर्तुगीज गव्हर्नर ह्याच्यामध्ये लढाईमध्ये जखमी झाला. त्यांनी माघार घेतली आणि मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांचा पाठलाग केला. परंतु त्याच वेळी औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले किंवा मुघलांनी आक्रमण केले आणि त्यामुळं आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजीराजांना तो हाती आलेला विजय सोडून मुघलांना प्रतिकार करण्यासाठी स्वराज्यात परतावं लागलं. आता पुढचे आहेत छत्रपती शाहू महाराज. या
काळामध्ये, छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ सर्व या काळामध्ये म्हणजे संभाजी राजे आणि छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजानंतर म्हणजे शिवाजी महाराजांनंतरच आपली सर्व शक्ती ही मराठ्यांना आपली सर्व शक्ती ही मुघलांचा मुघल हे दक्षिण भारतात आलेले होते आणि त्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सर्व शक्ती ही मराठ्यांना या मुघलांच्या विरोधी लावा लागली आणि त्यामुळं ज्या काही परकीय सत्ता होत्या त्या परकीय सत्तेच्या विरोधामध्ये मराठ्यांना आपली संघर्ष करता आला नाही. त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील काही संघर्ष होता ते पाहू. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे पोर्तुगीज संघर्ष सुरू झाला. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराने कल्याण भिवंडीचा ताबा मराठ्यांनी घेतला. म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष का सुरू झाला तर मुघलांच्या दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद यांनी कल्याण भिवंडीचा ताबा मराठ्यांना दिला आणि त्या ठिकाणी मराठ्यांनी चौथाईची मागणी केली, परंतु पोर्तुगीजांनी ती फेटाळली. म्हणजे त्या ठिकाणी पोर्तुगीजांचं काही ठिकाणी वर्चस्व होतं आणि ती चौथाईची मागणी पोर्तुगीजांनी फेटाळली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण, रेवदंडा येथील लष्करी चौक्या उभारल्या. पोर्तुगीजांनी स्थानिक जनतेवर अत्याचाराचे प्रमाण वाढवले आणि चौथाईची मागणी केल्यानंतर त्यांनी ती नाकारली आणि नाकारल्यामुळं त्यांनी आपलं संरक्षण करण्याच्या उद्देशाने मराठ्याच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चौक्या उभारल्या आणि त्याचप्रमाणे जी काही स्थानिक जनता होती त्या स्थानिक जनतेवर अत्याचार करण्याचं प्रमाण या पोर्तुगीजांनी वाढवलं. आता पुढच्या काळातलं म्हणजे थोरले बाजीराव पेशवे या काळातील धोरण कशा स्वरूपाचं होतं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे की सर्व सत्ता म्हणजे जी सर्व ताकद आहे ती सर्व ताकद ह्या जी मुघल सत्ता आहेत किंवा स्थानिक राजकारण आहे याच्यामध्ये या आपली मराठ्यांची सर्व शक्ती खर्च झालेली आपल्याला दिसून येते. या पेशवे काळात सुद्धा तेच झालेलं दिसून येतं आणि पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्रे थोरले बाजीरावचे धाकटे बंधू चिमाजी अप्पाकडे सोपवली. चिमाजी अप्पांनी ठाण्याचा किल्ला घेतला व 1737 मध्ये साष्टी बेट जिंकून घेतलं. शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला, छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली. मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हतं, त्यामुळे हा वेढा 2 वर्ष चालला. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवलं. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना एकदा हरवलं, छत्रपती संभाजी राजांनी एकदा त्यांना हरवलं, पण थोडा हरवलेलंच होतं परंतु तो विजय सोडून त्यांना परतावं लागलं. त्याचबरोबर पेशवे काळात सुद्धा चिमाजी अप्पांनी किंवा थोरले बाजीरावाच्या काळामध्ये चिमाजी अप्पांनी या पोर्तुगीजांना हरवलेलं होतं. चिमाजी अप्पांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये ठाण्याचा किल्ला घेतला व 1737 मध्ये साष्टी बेट जिंकून घेतलं आणि शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला आणि तेथील छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली. परंतु हा मराठ्यांकडे प्रभावी असं आरमार होतं पण प्रभावी नव्हतं आणि त्यामुळे हा वेढा 2 वर्ष चालला आणि अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांना हरवलं. धन्यवाद.